नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे। मित्रांनो, कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला आता जे पैसे जे आहे ते डीबीटी मार्फत भेटतात। मित्रांनो, शासनाने सर्व जे अनुदान आहे ते डीबीटी मार्फत केलेलं आहे। याच्यासाठी मित्रांनो, डीबीटी अंतर्गत तुम्हाला कुठलाही शासकीय लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या बँकेला तुमचं आधार जे आहे ते लिंक असलं पाहिजे। म्हणजेच मित्रांनो, तुमचं आधार शेडिंग असलं पाहिजे। आता मित्रांनो, आधार शेडिंग जे आहे ते तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता। कुठल्याही बँकेला तुम्ही आधार शेडिंग करू शकता। आधार शेडिंग कशा प्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला npci.org.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर एक कंझ्युमर म्हणून तुम्हाला पर्याय आहे, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता भारत आधार शेडिंग इनेबल बेस या प्रकारचा ऑप्शन आहे। याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला आधार शेडिंग डी शेडिंग म्हणून एक ऑप्शन आहे। याच्यावरती क्लिक करा। आता सर्वात अगोदर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, रिक्वेस्ट फॉर आधार ज्यामध्ये तुम्ही शेडिंग किंवा डी शेडिंग जे तुम्हाला करायचं असेल तुम्ही इथे करू शकता। शेडिंग वरती क्लिक करा। त्यानंतर सिलेक्ट युअर बँक। आता ज्या बँकेत मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार लिंक करायचं आहे, आधार शेडिंग करायचं आहे, त्या बँके तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे। ऑलमोस्ट मित्रांनो सर्व बँका ज्या आहेत इथं आलेला आहे। ज्या बँकेत तुम्हाला लिंक करायचं असेल त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता शेडिंग टाइप मध्ये तुम्हाला फ्रेश म्हणजे मित्रांनो तुमचं आधार कुठेही लिंक नसेल तर फ्रेश वरती क्लिक करा। मुवमेंट म्हणजे मित्रांनो सेम बँकेत तुमचे दोन अकाउंट असेल तर त्याच्यावरती करा, किंवा मित्रांनो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत तुम्हाला लिंक करायचं तर मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक याच्यावरती क्लिक करायचं। आता ज्या बँकेत मित्रांनो तुम्हाला आधार लिंक करायचं आहे त्या बँकेचा तुम्हाला अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे। पुन्हा एकदा तोच अकाउंट नंबर इथं कन्फर्म करायचा आहे। कन्फर्म केल्याच्या नंतर मित्रांनो इथं या बॉक्समध्ये अशा प्रकारे टिक करा। टिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर कॅप्चा दिसेल, कॅप्चा इथे टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं। याच्यानंतर मित्रांनो टर्म कंडिशन तुम्हाला इथे दाखवले जाईल। सर्व एकदा वाचून घ्या आणि खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्याच्या नंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक ऑप्शन आहे ॲग्री अँड कंटिन्यू, याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी जाईल। आलेला ओटीपी इंटर ओटीपी या रकाने टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे असं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे युअर आधार नंबर इज करंटली मॅप। जे अगोदर जिथे लिंक असेल त्या बँकेचं नाव दाखवेल। आता तुम्ही ज्या बँकेला करत असाल त्या बँकेचं नाव दाखवेल। त्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे तुम्हाला थोडं इथं वेट करायचं आहे, थोडी वाट बघायची आहे, कुठल्या प्रकारचं रिफ्रेश करायचं नाही। पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचं आधार शेडिंग जे आहे ते सक्सेस झालेलं आहे। स्टेटस सुद्धा आलेला आहे। रिझल्ट पाहू शकता, युअर आधार नंबर तुमचे शेवटच्या आधारचे आकडे दाखवले जाईल। सक्सेसफुली रिसेट दाखवले जाईल मित्रांनो, अगोदर कोणत्या बँकेत होतं आणि आता कुठं झालं ते तुम्हाला इथं दाखवले जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेला लिंक करू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।